रात्री मी प्रतीक्षाला दवाखान्यात घेऊन गेली आणि गणेशला म्हणलं मी गावात गेलते आणि शेगडीवरती डाळ शिजायला टाकली. कढईवर पाणी ओतलं होतं आणि त्यात डाळ टाकली आणि त्याला म्हणलं फक्त डाळीवर लक्ष दे, मी येस्तोपर्यंत गावात ना मैत्रिणींनो. कशाचं गाणाने गावा येस्तोर लक्ष दिलं हो का, असा धुरच निघला त्यातनं. आता हीच काम जर मी पोरीला सांगितलं असतं तर पोरीने माझ्या वरांशी जोडून ठेवलं असतं, पण पोराने बघा काय केलं, त्याचा धुरच काढला. आता संध्याकाळच्या 8 वाजलं तर पहिल्यांदा काय केलं, गणेशला गावात लावलं. आधी घर मी खारीक बारीक करून घेतली आणि वरण भाताचा कुकर लावला. मला ड्रायफ्रूटचं लाडू परत करायचं होतं, त्याच्यामुळं मग कढई पण घासून आणली सुंदर अशी. गणेशला गावात लावलं, डाळ वगैरे आणायला लावली, तेल त्यांनी जाऊन आणलं. म्हणलं सकाळ सकाळ मसाला दुमलायला लागण आणि आता जर उराखलं तर आताच करायचं. आता खारीक पावडर भरती, सुंदर असं 3 किलो लाडू करती शेंगदाण्याचे. आणि मग खजूर ड्रायफ्रूटचं मला जेवढं भाजून होईल तेवढं भाजणार आहे. वरण भाताचा कुकर मस्त लावून ते शिजून बसले, त्याला काय फोडणी द्यायला वेळ लागत नाही. गणेश आल्यावर जेवलाय शाळेतनं, अजून चपात्या 3 आहे, त्या गवारी शेंगा या आणि दिदीनी पण खाल्लेलं या. तिला थोडं बरं नाही त्याच्यामुळं मग म्हणलं तिला आरामच कर, म्हणलं तू आता 4-5 दिवस तिला थोडंसं डॉक्टरांनी 2 दिवस आराम करायला सांगितलं आहे ना, त्याच्यामुळं तर चला आता मी लाडू करते आणि मग तुम्हाला नंतर ना लाडू केल्यावरती दाखवले. आणि ही ह्याचे दादाचे इथं उदगीरचे दादाचे 2 किलो इथं उदगीरचे दादा तुमचं लाडू आज करते मी. आता आज कोणवार आहे, आज आहे मंगळवार आहे आज. दादाला फोन केलता, त्याच्याबरोबर बोलत बोलत व्हिडिओ कॉल केला म्हणजे तो कुठेही कळतं ना मला. तर आता वाजले तर त्या 10, त्याचा फोन बंद झाला, त्याला कोणाचा तरी फोन आला तर मग मला आकाट होतो. आज आम्ही थोडंच बोललो 15 मिनटं आणि त्याच्याबरोबर बोलत बोलत मी शेंगदाण्याचे लाडू केले मैत्रिणींनो. ही पार्सल मी लक्ष्मीताईंबरोबर गप्पा मारत मारत पॅकिंग केली आणि एवढे शेंगदाणे राहिलेत इथं. पण मी काय करते, जेवढे आता 1 किलोचं पार्सल आहे ना हे लाडूच्या बॉक्सचं, हे लाडूचं येतं ते आधी घर भरलेलं आणि परत ना मग हे आता एवढे केले राहिलेले. आता सकाळ करायचे, आता हे संध्याकाळचं ह्यांना रेस्ट करून द्यायची. त्याच्याबरोबर बोलत बोलत खारीक पावडरमध्ये त्याच्याबरोबर बोलत बोलत गौतम दादाबरोबर एवढे लाडू बांधले. आणि माझ्या ताईसाहेबांना बरेच प्रश्न पडतो की अक्का, मला कमेंट यायचे की अक्का तुला गौतम दादाचा फोन येतो का नाही काय. तर आम्ही 2-3 दिवसातनं दोघंजण बोलायचो, मी त्याला व्हिडिओ कॉल वगैरे करायची, त्याचा मला यायचा, माझा त्याला. संध्याकाळचं 10-10:30च्या पुढं आम्ही दोघंजण एकामेकाला फोन करायचो. आता तो म्हणला एका 3 तारखेला येणार आहे, मग मी म्हणलं मला लवकर सांगतो यायच्या आधी गाठ घ्यायला येतो तुझी. आमच्या इथलं 4 तारखेला लग्न आहे आमच्या भाऊकीतलं, हो का. बांगड्या भरून आली मी, आज घाणा बांगड्याला गेलती. आता झाले, आता कुरिअर पॅक केले. बाकीचे आहेत अजून पण ड्रायफ्रूट लाडू वगैरे, जे ड्रायफ्रूटच्या लाडूच्या ताईसाहेबांच्या ऑर्डर येत ना त्यांच्या काही माझे लाडू झालेले नाही, तर मी तुम्हाला उद्या लाडू करते आणि परवा दिवशी टाकते. आता शेंगदाणे लाडूवाल्यांची आज ऑर्डर शेंगदाण्याचं लाडू ही ती केल्यात येतं ना. आता कालपासून ज्यांच्या ऑर्डर आल्यात ना लाडूच्या शेंगदाण्याच्या, त्यांचं काय 2-3 दिवसांनी करते मी. मला ही आता दादांची ह्यांची ऑर्डर आलेली बरेच दिवस झालं, म्हणजे 26 तारखेला आली ती, आज 30 तारीख आहे. 26 तारखेच्या लाडूचं ऑर्डरीचं आज केलं तर येतं पॅकिंग. असू द्या, चला नंबर घ्या 9657484033. मी लई छान लाडू केलेत मैत्रिणींनो, हो का. मी त्याला ना तुपण हे लय भारी टाकलं या. मुलांनो गणा झोपला होय ग. सर सध्या आराम करतात इथं. जेवण वगैरे केलं त्याने मैत्रिणींनो. वरण भात होतं, चपाती वगैरे शेंग वगैरे होती आणि लेक तिकडे अभ्यास करते. बाया तुला बरं नाही ना, मग कशाला तू अभ्यास करते. खुडबुड या, कशाला खुडबुड करत असते ग तू. आणि काय बी करते हो का घरात, काय ही बाहुल्या घर ना आमचं बाहुल्यांनीच गज भरलं या माणसांपेक्षा. सारखं काय नाही काय करतं हो का. इकडं हातानेच वॉलपेपर चिटकावलं तर इथं हे असं सगळं बघा. इथं काय केलंय, कुठनं आणते काय माहिती. इथं एक बाहुली, इथं एक बाहुली, तिथं एक बाहुली. त्या बाहुल्याच मरणाच्या. सर झोपलेत. आणि गणुल्याचं बघा, ते सगळे चंद्र सूर्य तारे, लाईट बंद केली नाही सगळं चमकतं. अवघडे सगळे फुलांचे आहेत त्यांच्या रागा पण. आणि माझं बाळ कुठं गेलं,
शोनली माझी कुठं ग गेली? थांबा मैत्रिणींना आता लाईट लावते मी. हा, माझं बाळ कुठं गेलं बया? छोकुली माझी कुठं गेली? आज सकाळपासून नाही दिसलं माझे बोबड. वर बघत वर, इकडं बघ शना. ओ माझे बाळ चल. पाऊस यायला लागला. आमचं बंगला असून सुद्धा तुम्हाला सांगते गळतो. कसा गळतो? वरचा पत्र्याचा एक नट आहे ना टोपीचा, तो ढिल्ला या डायरेक्ट पाणी नटातनं खाली येतं. त्याला स्लॅब टाकायचं होतं पण वर मजलं काढायचं तर त्याच्यामुळं ठेवलंय. ती वरची बांधकाम करायचंय पण लगेच नाही करायचं. आता माझं काम दाखवते. परत शेंगदाणे आणलेत अजून मैत्रिणीनं. लाडूला परत ना ह्या पा बघू शकता. आणि हा घुंगरू शेंगदाणा असतं. हे शेंगदाणा चांगलं असतं. तर लाडूला कधी पण घुंगरू शेंगदाणा वापरायचा. इकडं सोन्यासारखा असा माझा दिवा लावलेला देवाचा आहे. आणि मी सगळं इथलं उरकून गेल त्या किचनवरती. मी चहा वगैरे केला. काकी आलत्या, त्यांना चहा केला, चहाची भांडी घासली. गणेशनी खाल्लंय आता बऱ्यापैकी. हो का, वरण भात होतं ती. आणि अजून एवढं होतं त्याला खायला, चपाती आणि भाजी. आणि दुसरं पण त्याला मी भात लावलेला होता कुकरला. ताजींना फोन केला तर म्हणलं किती वेळ लागेल, तर मग मला म्हणलं 1 तासभर लागेल मला यायला. मगाशी म्हणलेलं. तोपर्यंत माझं लाडू बांधून झालं. पाऊस यायला लागला. आता पाऊस येतोय बाहेर आमच्या इथं. तर इकडं भात पण मी केलेलं आहे. गणेशला अजून कमी पडलं असतं तरी खायला होतं भात. हे खाली उतर खाली बाळा. आता सुंदर वरणाची फोडणी देते आणि मग पुढच्या कामाला लागते. हो का, इथं कढई बिडं रेडी असतं आपलं सगळं. शेगडीचं बटन टाकायचं. होतंय 10:30 पर्यंत. आम्हाला जेवायला उशीरच होतो. 10:30-11 वाजता रोजच्याच. म्हणजे हे काही नवीन नाही माझ्यासाठी. सकाळचं मी काय काळजी करत नाही, तुम्हाला मी खरं सांगते. उठायची मला जेव्हा जाग येईल ना मी तेव्हा उठती. तिकडं माणसं येऊत कुणी येऊत मला काय घेणं देणं नसतं. कारण का मी दिवसभर दमलेली असते. आपण काय दिवसभर बसतो का? त्यामुळे मी डोक्यातच घेत नाही सकाळचं उठायचं. का जागे आहे ना तिकडं. छकुली हो इकडं. मस्तपैकी टाकते टॅमॅटो वगैरे टाकून वरण करते सुंदर असं. सुंदरे तिला काम असतं. तिथं लुडू चाललंय. दाजींची वाट बघतोय. 11 वाजलेत आता. कधी येतात काय माहिती. तोपर्यंत जेवायला घेतो आम्ही खाली. पळीने घे ही घे. भारी आहे ना. दाजींचा दोसरा काढला होता. काय जणांनी असं दाजी दिसत नाही. माझ्या जेवणाचा व्हिडिओ काढत नाही. कुठंतरी जॉबला लागलाय ना तुम्ही, त्यामुळं मग सकाळचं. आणि काय मग बनेल वर असते तर कधी कधी मग कसं काढायचं काय तायचं मग म्हणते त्या. मग आता आज म्हणलं शर्ट घाला नाही तर मग मी नाही काढणार व्हिडिओ. माझं काय चुकलं का सांगा. 1.5 चपाती दाखवा काय खाता. काय आपलं गावरान चपाती आणि शेंग. त्यात मध्ये ती लेकीचं वरण आहे. तिला डॉक्टरांनीच हे खायला सांगितलंय ना. मग आता काय करू, कुठं ठेवू? पोरं सगळं तिथं आणून रस्ते ती. नाही कसं करायचं असं. हे नाश्ता करायचा लाईट मध्ये 1.5 भाकर. आणि आमच्या घरची केळीची केळी उतरलेली एवढीच राहिली. आता सगळ्यांना दिली, सगळ्यांना. म्हणजे हिथं आमचे जेवढे आहेत ना शेजारी. राणीच्या गौरवला ह्यांना दिली. आता दुसरी काय लागले. हा आता ती कापावं लागेल ना बेट. हो बरं मी लाटू का चपाती. संपलेलं मला लय उरकायचंय. कारण का आता किती वाजलेत माहितीये का? 8:30 वाजले असते ना. बघा तुझं काम बघते किती वाजले. बर जेव. 8:45 वाजले. हा काय काय हो आमच्या काजळच्या आजीने पेरू आणला. कुठली आजी आलती तुझी? नानांची आजी. कसली नानाची आजी? काय नाही मैत्रिणीनं माझी चुलती आलती.
काकी नाणी आलत्या तर गेल्या आमच्या पतीला पेरू आणल्या तिथं. व्हिडिओ नाही काढला, त्यांना नाही आवडत त्याच्यामुळं. याच देता होती. हां म्हणजे माझं चुलतं आणि चुलती आलते तर गेले घेऊन आता. चल मी मसाला दाखवते आणि मग तुला वांग्याचं भरीत केलं ती ज्वारीची भाकरी आणि वांग्याचं भरीत. हां आजारी नाही का आमच्या प्रतीक्षा? हर कुत्ते के दिन आते. हर कुत्ते की नाही आते वेळा. तू काय वो आदमी आहे तू. तुम्हाला आता मसाला दाखवते कुठल्याला. आता आज 60 किलो होईल मैत्रिणींनो आज मसाला. आता 30 किलोचा दुमलायचा राहिला होता, तो दुमललाय. दुसऱ्या 30 किलोच्याला ना खोबरं तळायचं राहिलंय, पण आम्हाला करायचे ड्रायफ्रूटचं लाडू अगोदर. तर बघू आता कसं होतंय. नाणी ते आलते ते, मग ते गेल्या ती तिकडे चालले होते ते लाडू वगैरे न्यायला आलत्या. खारीक पावडर लाडू हे ते. आता मसाला दाखवते. माझा नंबर घ्या 9657484030 मनीषा मसाले बारामती. ताजा मसाला आहे आजचा. ते तरी 4 दिवस राहिला होता घरी दुसरा केलेला, पण आजचा लगेच भरायचा आणि लगेच टाकायचा आहे. स्वयंपाक झाला माझा मैत्रिणीनं. दाजींपाशी पोस्टातली पार्सल दिली. काय झालं का रे? हा ही तुमची पार्सल मैत्रिणीनं पोस्टातली इथं आणि ध्यान करून सगळी टाका. हा देते की. आ होय होय होय. त्या झाडातला पाला काढ, झाडातला पाला काढ. अजून एक असन तिकडे जावं का नाही? अजून एक या. भाकरी माझी नाही, मला 4 बादल्या आहेत, त्यातले तिकडे 2 आहेत. आपा इथं 2च आहेत, तुमच्या तिकडे येतं भाऊंकडं. हा चला इकडे ज्वारीची भाकरी मग केली. मी एक पत्ता राहिला होता निशाताई तुमचा लिहायचा, तर भाकरच माझी जळून गेली ज्वारीची.